तर नमस्कार मंडळी. आता ही जरा दुःखद बातमी आहे बरं का, आणि महेश मांजरेकर सरांच्या संदर्भात आहे. तर कर्करोगासारख्या महाभयंकर आजाराशी लढा, मेघा मांजरेकर यांचा वेदनादायी प्रवास. भाऊक पोस्टने चाहत्यांचे डोळे पाणवले. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मेघा मांजरेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्प्याचा धैर्याने सामना करत चाहत्यांसमोर एक भावनिक सत्य मांडले आहे. त्यांच्या सोज्वळ अभिनयासोबतच गंभीर व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेघा यांनी नुकत्याच सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कर्करोगाशी सुरू असलेल्या लढ्याचा थरारक अनुभव व्यक्त केला. या पोस्टने चाहत्यांच्या मनाला चटका लागला असून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर आलेला धक्का, त्यानंतरचा मानसिक आणि शारीरिक संघर्ष आणि त्या काळात कुटुंबाची मिळालेली साथ, हे सर्व मेघा यांनी अत्यंत प्रामाणिकपणे शब्दबद्ध केले आहे. असा मोठा आजार कळला की आयुष्यच थांबल्यासारखं वाटतं, पण माझे पती महेश आणि कुटुंब खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं. त्यांच्या या शब्दातून वेदना आणि त्याच वेळी लढण्याची जिद्द स्पष्टपणे जाणवते. या भावूक पोस्टनंतर चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी मेघा यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तुमची प्रार्थनाच माझी सर्वात मोठी ताकद आहे, असे म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले. त्यांच्या धैर्याला सलाम करत अनेकांनी तुम्ही नक्कीच या संकटावर मात कराल, असा विश्वास दिला आहे. मेघा मांजरेकर यांची ही कहाणी केवळ एका आजाराशी लढायची नाही, तर अशा विश्वास आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने कोणतीही कठीण परिस्थिती जिंकता येते, याचा जिवंत संदेश आहे. आणि हो, हे खरं आहे बरं का, कुटुंबाचा पाठिंबा असेल ना तर कोणतीच गोष्ट तुम्हाला मोठी वाटणार नाही. तर ज्या गोष्टी अवघड वाटतात ना, त्या गोष्टीसुद्धा सोप्या होऊन जातात, जर तुम्हाला तशी भक्कम कुटुंबाची साथ असेल तर. आणि हे खरंच अत्यंत दुःखदच बातमी म्हणायला लागेल बरं का, कारण कर्करोगाची झुंज देत आहेत. आणि देव करो आणि त्यांना या आजारातून ना मुक्ती मिळो, म्हणजे आजार बरा हो. आता तसं तर हा आजार बरा होण्यासारखा नाही आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरीसुद्धा त्या अजून त्यांचं आयुष्य वाढो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि म्हणजे महेश मांजरेकर सरांना त्यांची साथ लाभो वर्षानुवर्ष, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. आणि आता पुढे काय बोलणार असं होतंय ना, कारण ही गोष्टच अशी आहे की खरंच खूप विचार करण्यासारखी, किंवा एक साथीदार सोडून गेल्यानंतर किंवा साथीदार सोडून जाणं आणि किंवा अशा पद्धतीनं काहीतरी समजणं, हे समजल्यानंतर खूप म्हणजे मनाला वाईट वाटतं. नंतर एक व्यक्ती आपली सोडून जाणार आहे हे माहिती असतं वगैरे, पण त्या मॅडमला जास्त आयुष्य लाभो आणि त्या या आजारातून बाहेर पडो, इतकीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.